नमस्कार मित्रांनो. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात. न्यूटनचे नियम शिकण्याआधी आपण हालचालींचे प्रकार, मुख्य प्रकार आणि उपप्रकार आणि त्याला रिस्पॉन्सिबल असणारे फोर्सेस यांची माहिती घेतली. सो दॅट वी आर मच मोर कम्फर्टेबल विथ द कन्सेप्ट्स. म्हणजे न्यूटनचा पहिला आणि दुसरा नियम हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि शिकवले जातात. तर आपण तेच दोन नियम आपण आज न्यूटनच्या तिसऱ्या नियमाबद्दल बोलणार नाही आहोत. न्यूटनचा पहिला आणि दुसरा नियम याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, जसं मागच्याही वेळेस आपण म्हणलं होतं, इंडियन नॉलेज सिस्टम विचार परंपरेतही न्यूटनच्या नियमाशी साधर्म्य साधणारी काही तत्व दिली गेली होती, असं काही ठिकाणी म्हटलं गेलं होतं. तर त्याच इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये बघायचं झाल्यास ऋषी कणाद यांचं जे मागच्याही वेळेस आपण रेफरन्स बघितला होता की वैशेषिक दर्शन. तर ऋषी कणाद यांच्या वैशेषिक दर्शन या ग्रंथामध्ये कार्यकारण विरोधी कर्म या वैशेषिक सूत्रामध्ये, जे वैशेषिक दर्शन आहे त्यांचा ग्रंथ, तर त्याच्यामध्ये त्यांनी एक तत्व सांगितलं होतं की अत्र वेगः निमित्त विशेषात कर्मणो जायते. वेगः निमित्त विशेषात कर्मणो जायते. तर कर्म म्हणजे हालचाल, निमित्त म्हणजे काहीतरी कारण, वेग म्हणजे बल. तर वेग मीन्स द फोर्स, कर्मा मीन्स मोशन. फोर्स इज स्पेसिफिक कॉज फॉर मोशन और फोर्स जनरेट्स मोशन. अशा पद्धतीने ते सूत्र आहे की मग आपण म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की अ चेंज इन मोशन ऑकर्स टिल द फोर्स इज ॲक्टिव्ह. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आहे. त्याचं एक हे रिफाईंड व्हर्जन, न्यूटनचा पहिला नियम हे ह्याच तत्वाचं रिफाईंड व्हर्जन आहे. तो म्हणतो की द चेंज इन मोशन, न्यूटन मोशन नाही म्हणत, न्यूटन म्हणतो चेंज इन मोशन इज ड्यू टू इम्प्रेस्ड फोर्स. म्हणजे जर का कुठलंही बाह्य बल एखाद्या ठिकाणी काम करत नाहीये, एखाद्या ठिकाणी कुठलंही बाह्य बल काम करत नाहीये, तर तो if it continues to be at rest, or if it is in motion with constant velocity, it remains in that state of motion with constant velocity. हा नियम आपण बघितला होता. नंतर दुसरा नियम काय? दुसरा नियम आपण बघतो, म्हणजे याआधी मी जुन्या ग्रंथामधलं तुम्हाला सांगतो. वेगः अपेक्षात कर्मणो जायते नियतदिक्क्रिया प्रबंध हेतुः. वेगः अपेक्षात कर्मणो जायते नियतदिक्क्रिया प्रबंध हेतुः. म्हणजे फोर्स इज proportional to the momentum. So force is proportional to the motion produced or the momentum produced and acts in the same direction. Okay, म्हणजे the change of motion is proportional to the motive force impressed and is made in direction of the right line in which force is imposed. आता मी हे अर्थात प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे जे आहे न्यूटनचं, त्यातलं हे वाक्य थोडक्यात आपण काय म्हणतो की चेंज इन मोशन
occurs in the direction of the force applied. ओके, तर तो झाला दुसरा नियम. पण ठीक आहे, आता आपण जुन्या पुस्तकातनं बघितलं, इंडियन नॉलेज सिस्टीम्स मध्ये वैशेषिक दर्शनमध्येही याचा संदर्भ आलाय हेही बघितलं. मग आता याचाच आपण संदर्भ कसा लावायचा किंवा हे समजून कसं घ्यायचं ओव्हरऑल, की व्हॉट डज इट मीन ॲट ऑल. तर आपण पुन्हा मागच्याच वेळेला ज्या आपण गोष्टी बघितल्या होत्या त्यांचाच रेफरन्स घेऊ आणि त्या संदर्भातच आज पुढे जाऊ. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की थ्रोईंग अप, थ्रोईंग डाऊन, कम्प्रेशन, एक्सपान्शन, नंतर स्टार्टिंग अँड ॲक्सिलरेटिंग, देन स्लोईंग डाऊन, नंतर चढावर गाडी नेणे आणि उतारावरनं गाडी नेणे. याविषयी आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. तर आता याच संदर्भामध्ये फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ हे या हालचालींमध्ये आणि या पूर्ण जे आपण मागच्या वेळेला फोर्सेस बघितली होती, मेकॅनिकल फोर्स, इलास्टिक फोर्स, ग्रॅव्हिटी आणि फ्रिक्शन, तर या पूर्ण संदर्भामध्ये आता पहिला आणि दुसरा नियम कशा पद्धतीने लागू होतात. ओके, मागच्या वेळेस आपण बघितलं की त्यांचा संबंध काय. आज आपण त्या रेफरन्सवर म्हणतोय की पहिला आणि दुसरा नियम लागू कसे होतात. की पहिला म्हणतो की इफ देर इज नो एक्सटर्नल फोर्स इट कंटिन्यूज टू बी ॲट रेस्ट अँड ऑर इन मोशन विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. सेकंड लॉ काय म्हणतो की change in velocity, change in motion occurs due to external force and takes place in the direction of force. तर आपण आता या एक एक हालचाली आपण मागच्या वेळेस बघितल्या होत्या, त्याच हालचाली आजही बघू आणि त्याच्यात फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ कसे अप्लाय करता येतात हे बघूया. तर आता पहिली हालचाल बघूया, थ्रोईंग अप, एखादी वस्तू वर टाकणे. तर आता आपण इथं बघूया की मेकॅनिकल फोर्स. तर जेव्हा आपण एखादी वस्तू वर फेकतोय, एखादा बॉल घेतोय, एखादा पेन घेतोय आणि ते वर टाकतोय. सो जेव्हा आपण एखादी वस्तू वर टाकतो तेव्हा काय होतं की जेव्हा माझा हाताने फेकतो तर हाताचा जो वेग होता, तो हाताचा वेग तो मी माझ्या पेनला देणार, माझ्या बॉलला देणार. सो इनिशियल वेलॉसिटी इज नॉट झिरो, काहीतरी यू ची व्हॅल्यू काहीतरी आहे ती मी दिली. तर नुसताच मेकॅनिकल फोर्स जर का असता, समजा पृथ्वीची ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी नसती, हवेचा रेझिस्टन्स त्या ठिकाणी नसता, काहीच नसतं, तर काय झालं असतं की हा जो पेन आहे आम्ही घेतला असता आणि फेकला असता, तर तो सरळ अवकाशामध्ये एका कॉन्स्टंट ज्या वेगाने मी ते फेकलंय त्या वेगाने तो निघून गेला असता, जस्ट अवे. करेक्ट. पण झालं काय, जेव्हा मी पेन आहे तो टाकला तर तो when I threw it up, माझा फोर्स कसा होता, अपवर्ड डिरेक्शनचा होता. आणि जेव्हा मी टाकलं तेव्हा ग्रॅव्हिटीचा फोर्स आला. ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग डाऊनवर्ड. सो माय मेकॅनिकल फोर्स इज ॲक्टिंग अपवर्ड्स, ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग डाऊनवर्ड्स. त्यामुळे टोटल काय झालं, स्पीड कमी झाला, वेलॉसिटी, आणि म्हणजे काय झालं. So in first case, if there was no gravity, if there was no friction, the first law applies. करेक्ट. आलं लक्षात. फक्त ग्रॅव्हिटी नाही, फ्रिक्शन नाही, काहीच नाही, फक्त माझा मेकॅनिकल फोर्स आहे, त्याने मी एक वेलॉसिटीने ते टाकलं, इट विल गो इन दॅट. सो इट इज द फर्स्ट लॉ ऑफ मोशन. बट द रियालिटी काय आहे की ग्रॅव्हिटी पण आहे, काही एअर रेझिस्टन्स पण आहे. करेक्ट. जेव्हा मी ते टाकेन तेव्हा काय, चेंज इन वेलॉसिटी, म्हणजे मेकॅनिकल मी ज्या वेलॉसिटीने जे टाकलं that velocity will change because there would be gravity and there might be some little bit of frictional force
because of which there would be change in motion. So when we only consider velocity and because of some initial start, and there is no other force acting, there is no external force acting like gravity, or there is no friction, air friction, so it will continue to be at rest. First law. But that's not the case. तसं काही नसतं. ग्रॅव्हिटी असते, थोडा बहुत फ्रिक्शन असतो. त्याच्यामुळे काय होईल, द सेकंड लॉ विल अप्लाय. सो सेकंड लॉ इज बेसिकली वेन देर आर मल्टिपल फोर्सेस. आणि फर्स्ट लॉ काय असतो की फक्त मेकॅनिकल फोर्स वापरलाय आणि इट गोज अवे. सो विथ दॅट कॉन्टेक्स्ट तुम्हाला लक्षात आलं असेल की हाऊ टू अप्लाय फर्स्ट law and when to apply first law. There is no other force acting. We consider a first law. There is no external force. जे मी मेकॅनिकल टाकलाय त्यांनी एक वेलॉसिटी आली आणि इट इज गोइंग अवे. Then there is no external force. It is going with that constant velocity in that same direction. First law. But there are multiple forces like gravity and friction and others, because of which there is change in motion, change in velocity, आणि ते किती प्रपोर्शनमध्ये ते ग्रॅव्हिटी किती आहे, एखादी फ्रिक्शन किती आहे, आणि त्याच्या अँड द चेंज ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे मी वर टाकलं तरी इट विल फायनली गो डाऊन, बिकॉज सेकंड लॉ सेज की चेंज इन मोशन विल ऑकर इन द डिरेक्शन इन विच the force is applied. म्हणजे gravity is acting downward, so it will fall down. नाहीतर काय होणार होतं फर्स्ट लॉनी, it would have gone up. First and second law. So the same logic now we will continue. Throwing down. हा जो पेन आहे, हा पेन मी टाकला. पेन is thrown down. आता काय, तर when I throw down the pen, त्याचा अर्थ काय असतो की जे मी एखाद्या उंचीवर उभा राहून तो टाकला. सो ॲक्च्युली आय डिड नॉट अप्लाय एनी फोर्स. मी काहीच नाही टाकलं, मी जस्ट रिलीज केलं. आय जस्ट रिलीज. सो इफ देर वॉज नो ग्रॅव्हिटी ऑन अर्थ, जर का मी तिथं बसलोय तिथं ग्रॅव्हिटीच नसती, तर पेन मी इथं जो ठेवलाय हा इथंच राहिला असता. इट वुड हॅव कंटिन्यूड टू बी ॲट रेस्ट. मी इथनं सोडला असतं आणि इट वुड हॅव कंटिन्यूड टू बी ॲट रेस्ट. द फर्स्ट लॉ. पण काय झालं, मी तो टाकला अँड देन अर्थ हॅज अ ग्रॅव्हिटी. त्यामुळे याला मी काही फारसा मेकॅनिकल फोर्स लावलेलाच नाही आहे, पण द ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग डाऊनवर्ड्स. ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग डाऊनवर्ड्स. त्यामुळे मग चेंज इन मोशन होईल. कारण मी काही खरं तर दिली नाही आहे त्याला मोशन, फक्त इथंच टाकलंय, एवढंच टाकलंय. पण काय, सो इट इज ॲट रेस्ट ॲक्च्युली. पण तिथं ग्रॅव्हिटी आली आणि देर विल बी चेंज इन मोशन. त्याच्या वेलॉसिटी वाढेल अँड द चेंज विल ऑकर इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स अप्लाइड. सो डिरेक्शन ऑफ फोर्स इज डाऊनवर्ड्स. सो द डिरेक्शन ऑफ मोशन वुड बी डाऊनवर्ड्स. करेक्ट. त्यामुळे मग तिची वेलॉसिटी वाढेल. सो इट्स ॲक्च्युली द वेलॉसिटी लाईन आहे. नंतर आता कॉम्प्रेशन आणि रेरिफिकेशनचं आपण याच्यामध्ये कन्सिडरेशन करत नाही, कारण त्याच्यात देर इज नो डिस्प्लेसमेंट इन द सेन्स ऑफ मेकॅनिकल मोशन. सो वी आर नॉट कन्सिडरिंग रिअली द कॉम्प्रेशन अँड एक्सपान्शन, इलास्टिक फोर्स. ॲक्च्युली ते इथंच दाबणं. सो आय विल जस्ट I'm pressing it or I'm just pulling it out, but there is no change in motion. आता पाचवी केस आहे, स्टार्टिंग अँड ॲक्सिलरेटिंग. म्हणजे आता समजा लेट्स से दिस इज ही एखादी आपल्याकडे गाडी आहे आणि एखादं प्लेन आहे, प्लेन सरफेस आहे. करेक्ट. प्लेन सरफेस आहे. प्लेन सरफेसवर एखादी गाडी आहे आणि ती आपण इट इज ॲट रेस्ट इनिशियली.
जोरात आपण ती हलवली. वी आर मुव्हिंग अ व्हेकल ऑन अ प्लेन सर्फेस. ओके, प्लेन सर्फेसवर काय केलं? So we were basically applying mechanical force. Okay. Mechanical force ने आपण we moved this object. Maybe we moved a car or something. We moved an object with mechanical force. त्या ठिकाणी काय होईल? सो जर का आणि एका मोमेंट नंतर समजा याला एक वेलॉसिटी प्राप्त झाली अँड इट गोज ऑन, तर काय होईल? इफ देर इज नो एक्सटर्नल फोर्स अपार्ट फ्रॉम मेकॅनिकल फोर्स. करेक्ट? नो एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल म्हणजे ॲडिशनल फोर्स. मी एक लावलाय आणि त्याला एक वेलॉसिटी ते जायला लागलं काय. करेक्ट? सो व्हॉट न्यूटन्स फर्स्ट लॉ सेज की इफ इट इज ॲट वन प्लेस or it is moving with a constant velocity in some direction, some rectilinear. हे चालू आहे, कॉन्स्टंटली चालू आहे. सो मे बी देर इज सम फोर्स विच इज पुशिंग इट, त्यामुळे ते चाललंय. बट देर इज नथिंग एक्सटर्नल हिअर. मग काय झालं? इट वुड कंटिन्यू टू बी इन दॅट डिरेक्शन विथ अ वेलॉसिटी. चालू राहील. दॅट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ. पण काय झालं आता ह्याच्यामध्ये पानाचा रेजिस्टन्स या पेनाला होत आहे. मे बी जेव्हा एखाद्या सरफेसवर गाडी चालली, स्पीड जरी वाढत असला तरी सरफेसचं जे फ्रिक्शन आहे इट इज लिमिटिंग इट्स स्पीड. सो न्यूटन सेकंड लॉ काय करेल त्या ठिकाणी? त्याचा वेलॉसिटी इट वुड हॅव, फर्स्ट लॉ नुसताच असेल देर इज नो फ्रिक्शन. आपण आता सरफेसवर म्हणतोय त्यामुळे आपण ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आपण काही कन्सिडर नाही करत आहे. सो इट वुड हॅव कंटिन्यूड इन दिस डिरेक्शन. बट if the first law there is no external force, only the mechanical force. पण आता एक्सटर्नल फोर्स कुठला आहे? फ्रिक्शनचा फोर्स आहे, and friction is pulling down the velocity to some extent. So it is, second law is actually telling you that it is reducing the velocity. आता हे झालं. आता एखादी गाडी चालली, जोरात एका स्पीडने चालली आणि स्पीड कमी होत जोरात इकडून आली आहे गाडी समजा, आणि देन इट इज कमिंग टू अ हॉल्ट. त्या ठिकाणी काय होईल की इनिशियली इट हॅड सम नॉन झिरो वेलॉसिटी. इनिशियली ते काहीतरी त्या एका स्पीडने ते फिरत होतं, अँड देन so it had some constant velocity and it would have continued to be in that velocity. Okay, like the first law. पण मग काय केलं तुम्ही? त्याला ब्रेक दाबला, फ्रिक्शन, ते मेकॅनिकल फोर्सही लावला लिमिटिंगचा किंवा ब्रेकिंगचा, आणि फ्रिक्शन पण लावलं. सो बेसिकली ब्रेक लावतो म्हणजे आपण फ्रिक्शनचाच अप्लाय करतो. सो वी यूज्ड फ्रिक्शन, अँड फ्रिक्शनमुळे काय झालं? दॅट इट्स वेलॉसिटी रिड्यूस्ड. ब्रेकिंगचा पण फोर्स लावला, त्यामुळे देर वॉज व्हेरी तो त्याचा जो अपोजिट या डिरेक्शनमध्ये मोशन होती, या डिरेक्शनमध्ये उलट्या डिरेक्शनमध्ये ब्रेकिंगचा फोर्स लागला, फ्रिक्शनचा फोर्स लागला, अँड बिकॉज ऑफ विच द मोशन रिड्यूस्ड, द मोशन सबसाइडेड, आणि ते एका ठिकाणी येऊन थांबलं. तर मग न्यूटन सेकंड लॉ कशामुळे या ठिकाणी अप्लाय केला? कारण त्याला ब्रेकिंगचा फोर्स लावला आणि फ्रिक्शनचा फोर्स लावला, म्हणजे सरफेसच्या फ्रिक्शनचा, आणि त्यामुळे मग सेकंड लॉ. फर्स्ट लॉ असतं तर काय झालं असतं की इट वुड हॅव कंटिन्यूड इन द सेम डिरेक्शन. करेक्ट? याचं एखादं उदाहरण काय देऊ शकतो आपण? कंटिन्यू एखादं आपण बघितलं असेल की पृथ्वीच्या जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट आपण सोडतो, तर तिथं जाईपर्यंत त्याला स्पीड देत एका ऑर्बिटलमध्ये सेट केलं जातं, पण ऑर्बिटल ते मग फिरायला लागतं. सो there is some force which is driving it, but there is no other force which is
which and it is also they are making sure की ह्याचा स्पीड वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही, so that it remains in the geosynchronous orbit. एका कॉन्स्टंट वेलॉसिटीने ते फिरत राहतं. सो फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ॲक्च्युअली देर इज अ गुड एक्झाम्पल की सॅटेलाइट्स जे फिरत राहतात कंटिन्युअसली पृथ्वीच्या वातावरणात किंवा चंद्राच्या याच्यामध्ये जे ऑर्बिटर आपण जो सोडलेला होता तोही जसा फिरत राहिला त्या चंद्राच्या ऑर्बिटरमध्ये, चंद्राच्या ऑर्बिटमध्ये. सो इट्स द एक्झाम्पल ऑफ फर्स्ट लॉ ऑफ मोशन की कॉन्स्टंटली ते फिरत राहिलं. सो देर इज द अप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता ब्रिंग टू हार्ट, आता आपण घेतलंय की एखादा आता चढ आहे, आता हा चढ आहे आणि चढावर गाडी आपण चढवते. सो चढावर गाडी एका स्पीडने इथपर्यंत आली आणि एकदम जोरात वी स्टार्टेड गोईंग अप द हिल. तर समजा आता चढावर काय गाडीचा मेकॅनिकल फोर्स आता तुला मग चांगल्यापैकीच लावावा लागतो. तर वी हॅव टू गो अप द हिल. सो तो या डिरेक्शनमध्ये अपवर्ड डिरेक्शनमध्ये तो फोर्स लावलाय. आणि जर का ग्रॅव्हिटी नसती आणि अप द हिल जो रस्त्याने जो दिलेला जो फ्रिक्शनचा फोर्स आहे तोच नसता तर इट वुड हॅव गॉन व्हेरी हाय स्पीड अप द हिल, कारण त्याला नो अदर अपोजिट. सो इफ द न्यूटन्स फर्स्ट लॉ वॉज अप्लिकेबल ते एका वेलॉसिटीने वर निघून गेला असतं, म्हणजे डोंगरावरनं मे बी डोंगरावरनं वर उडालं पण असतं, बट दॅट्स नॉट रिअली द केस, कारण तिथे तुमची ग्रॅव्हिटी पण अप्लाय होते आणि रस्त्याचं फ्रिक्शन पण आहे. सो अपवर्ड डिरेक्शनमध्ये मेकॅनिकल फोर्स आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये ग्रॅव्हिटी पण आहे आणि फ्रिक्शन पण आहे, विच इज मेकिंग शुअर टू कीप इट ऑन द रोड. आणि ग्रॅव्हिटी इज मेकिंग शुअर टू कीप इट ऑन द ग्राउंड इटसेल्फ, म्हणजे त्या जमिनीच्या पृष्ठभागावर. सो फर्स्ट लॉ ऑफ मोशननी ही लाईन तुम्हाला दिसते, बट देर इज अ चेंज इन मोशन बिकॉज ऑफ विच द स्पीड रिड्युसेस ॲज इट गोज अप द हिल, कारण त्याला इट हॅज टू ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल पुल आणि इट ऑल्सो हॅज टू ओव्हरकम द फ्रिक्शन. दोन्ही असल्यामुळे त्याचा स्पीड कमी होत जातो आणि वर गेल्यावर म्हणजे चढावर गाडी चढल्यानंतर मग ते एका ठिकाणी म्हणजे फारसं ॲक्सिलरेटर नाही मारला तर इट विल कम टू अ हॉल्ट, वर जाऊन चढून थांबेल. इफ वी आर नॉट ॲक्सिलरेटिंग अ लॉट. जनरली घाटामध्ये आपण बघतो की वर जाऊन थोडा वेळ त्याचा स्पीड कमीच होत जातो बिकॉज वी हॅव टू पुश इट अप अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. करेक्ट. सो दॅट्स द केस दॅट वी आर टॉकिंग. सो सेकंड लॉ ऑफ मोशन तिथे इट मेकिंग शुअर टू कीप इट ऑन द ग्राउंड अँड कीप इट ऑन द रोड. करेक्ट. नंतर फायनली ड्रायव्हिंग डाऊन द स्लोप. आता मगाशी आपण बघितलं की गोईंग अप द स्लोप, आता आपण ड्रायव्हिंग डाऊन द स्लोप. आता स्लोपवरनं खाली येतोय आपण. सो काय झालं, स्लोपवरनं येत असताना देर मे नॉट बी टू मच ऑफ मेकॅनिकल फोर्स विच इज बिंग पुट ऑन इट. मे बी जर का ग्रॅव्हिटी नसती तर मे बी मुवमेंटच पण एखाद्या वेळेस आपल्याला मिळाली नसते, जो स्पीड वाढतो तो नसताच झाला, बिकॉज देर इज नो मेकॅनिकल फोर्स बिंग अप्लाइड. पण काय होतंय, जस्ट बिकॉज ऑफ इट्स weight is pulling it down. So if it was only the first law it would have remained at the top, but there is a gravity. Correct. So gravity is pulling it down. Mechanical force nahi hai, but gravity is pulling it down. Gravity is pulling down because of which त्याचा स्पीड वाढेल खाली येताना. तुम्ही बघता उतारावरनं सायकल चालवताना नुसती ठेवली जरी उतारावर तर आपोआप ती खाली येते, कारण द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. सो न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन
त्या ठिकाणी आपल्याला मदत करतो आणि आपली सायकल खाली घेऊन जातो. सो दिस इज द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ मोशन्स बघितल्या, टाइप्स ऑफ फोर्सेस बघितले आणि त्या ठिकाणी कधी न्यूटन्स फर्स्ट लॉ लावायचा, कधी न्यूटन्स सेकंड लॉ अप्लाय करायचा आणि त्यामुळे त्या मोशनमध्ये कुठल्या पद्धतीचे फरक पडतात हेही आपण बघितलं. तर नक्कीच या पद्धतीची माहिती अजूनही मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत राहीन. तुमच्याही डोक्यामध्ये अजून काही असे विषय असतील, काही अशा पद्धतीचे प्रश्न किंवा एखादा कन्सेप्ट तुम्हाला समजून घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.